माहूर तालुका भाजपाच्या वतीने स्थानिक बालाजी मंगलमच्या सभागृहात सोमवार दिनांक 12 जून रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। नांदेड येथील गोळवलकर रक्तपेढीचे डॉक्टर राम महाजन व त्यांच्या चमूने रक्त संकलन करण्याचे काम केले। प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांनी आपल्या मनोगतातून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताचे महत्त्व अनन्यसाधारण असून रक्तदात्यांच्या आणि संयोजकांच्या या कार्याचा गौरव केला। यावेळी माहूर किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकालातील प्रथम वर्षापूर्तीच्या अनुषंगाने त्यांच्या गौरवास्पद कार्याचा उल्लेख केला, ज्यामध्ये राम मंदिर 370 कलम 3 तलाक सर्जिकल स्ट्राइक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी समयोचित मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात योगी श्यामबापू भारती महाराज यांनी रक्तदात्यांचा गौरव करून पक्षाच्या प्रत्येक कार्यात कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेण्याचे आवाहन केले आहे। रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी योगी श्यामबापू महाराज, उद्घाटक आमदार भीमराव केराम, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, युवाचे जिल्हाध्यक्ष देशमुख, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंद अंकुरवाड, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदित्य पाटील शिरपुरे, संयोजक तथा युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय कानव, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, माजी तालुकाध्यक्ष बंसगोपाल अग्रहारी, ज्योतिराम राठोड, देवकुमार पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, आदिवासी नेते संजय पेंदोर, देवराम कुडमुते, पद्मजा गिरे, पुरुषोत्तम लांडगे, प्रमोद सोनकर, राजू मडानकर, संजय उकंडे, देवानंद ठाकूर इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते। रक्तदान या ठिकाणी केलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या महामारीच्या संकटाच्या याच्यामध्ये अनेक लोकांनी जे रक्तदान केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि या देशाचे कर्तृत्वकार पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला भारत देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करण्याच्या भूमिकेतून अत्यंत चांगल्या पद्धतीचे कठोर पावलं उचलून त्याला कंट्रोल करण्याची भूमिका आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि चिनी मालाचा स्वदेशी जास्त वापर करावा आणि चिनी मालाचा कुठल्याही पद्धतीचा वापर वस्तूचा करू नये या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी चिनी वस्तूचं जे आपण या ठिकाणी हे केलेलं आहे त्याही दृष्टिकोनातून मला या ठिकाणी सर्व लोकांना सांगायचं आहे की स्वदेशी जास्त वापर करावा। दुसरं या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो, बँकेच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्र सरकार हे अपेशी सरकार ठरलेलं आहे। त्याचं कारण असं आहे, शेतकऱ्यांना सीझन सुरू होऊन खरीपाचे पेरण्या सुरू होऊन देखील आज तगायतपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही आणि सरसकट कर्जमाफी न झाल्यामुळं शेतकरी फार हवालदिवाल झालेला आहे आणि बँका हे संबंध जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करण्याची भूमिका शेतकऱ्याला नसल्यामुळं आज प्रदेशच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशच्या वतीनं आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रकांत दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व बँकेंना निवेदन या ठिकाणी देत आहोत आणि किनवटमध्ये माननीय केराम साहेबांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणच्या सर्व बँकांना जागी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त पीक कर्ज कशा पद्धतीने मिळेल या भूमिकेनं आज नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व कानाकोपऱ्यातल्या बँकेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चीनी व भारतीय सैन्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात शहीद झालेल्या 20 सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तालुका भाजपाच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यालयासमोरील प्रांगणात चीनी वस्तूची होळी करून चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे मान्यवरांनी आवाहन केले। पीक कर्ज त्वरित मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, जुने पीक कर्ज माफ करावे, हेक्टरी 25,000 कोरडवाहू व 50,000 फळबागा रुपयांचे अनुदान क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावे इत्यादी बाबींचे मान्यवरांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले।
तसेच भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन ग्राहकांना सुविधा पुरविण्याच्या सूचना करण्यात आल्या। सकाळी 10 ते 11 दरम्यान आमदारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पंतप्रधानाचे पत्र 1 ते 13 वार्डमध्ये प्रातिनिधिक वाटप करण्यात आले। रक्तदान शिबिराच्या सोहळ्याचे प्रास्ताविक ॲडव्होकेट रमण जायभाये यांनी केले। सूत्रसंचालन नंदकुमार जोशी यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट दिनेश येऊतकर यांनी केले। राजू दराडे, संजय घोगरे, वनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।